तर नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची मोर्चेबांधणी आता सुरू झालेली आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। सोलापूरमध्ये अनगरच्या नगराध्यक्ष पदासाठी पोलीस संरक्षणात अर्ज भरलेल्या उमेदवार उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद। नगरपंचायत कार्यालयासमोर राजन पाटील समर्थकांचा जल्लोष। माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांचा मार्ग मोकळा। नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे आणि प्राजक्ता पाटील यांच्यात लढत। अनगर नगरपंचायतीसाठी राजन पाटलांची सून प्राजक्ता पाटील बिनविरोध नगराध्यक्ष झाल्याचा दावा। आमचा नाद करू नका, भाजपच्या पाटलांचा अजितदादांना इशारा। अनगरकर पाटलांच्या पळपुटेपणा पुन्हा सिद्ध झाला। उज्ज्वला थिटेंचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर उमेश पाटील यांची राजन पाटलांवर टीका। कितीही मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते हे सिद्ध झालं। उमेश पाटलांचा निशाणा। साताऱ्यात भारतीय जनता पक्षानं नगर परिषदेत विजयाचं खातं खोललं। मलकापूर नगर परिषदेत कमळ फुललं। उमेदवारांचा अर्ज छाननीत भाजपाचं मलकापूर नगर परिषदेमध्ये 5 उमेदवार बिनविरोध विजयी। दोंडाईच्या नगरपालिका नगराध्यक्षपदी भाजपच्या नयन कुंवर रावर यांची बिनविरोध निवड। दोंडाईच्या मध्ये विरोधी उमेदवार शरोई भावसार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं रावर यांची बिनविरोध निवड। 26 पैकी 7 नगरसेवकही बिनविरोध निवडले। नाशिकच्या सिन्नर नगरपालिका उमेदवार आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची। उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान घडला प्रकार। छाननी काही अर्जांवरती आक्षेप घेतल्यानं अधिकारी आणि उमेदवारांमध्ये वाद। जळगावमधील भाजपच्या 3 नगरसेवकांची बिनविरोध निवड। सावदा भुसावळ आणि जामनेरमधील नगरसेवक बिनविरोध विजयी। भाजपच्या उमेदवार प्रीती पाटील सावदा भारंबे विजयी, तर गिरीश महाजनांच्या जामनेरमध्ये उज्ज्वला तायडे बिनविरोध विजयी। शिंदेचे खासदार सुभाष वानखेडेंच्या सुनबाई उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता। रोहिणी वानखेडेंनी हदगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला होता। धाराशिवच्या उमरग्यामध्ये 4 तास खोळंबलेली अर्ज छाननी प्रक्रिया सुरू। उमरग्यातील अर्ज छाननी प्रक्रियेवरती काँग्रेस दोन्ही शिवसेनेचा आक्षेप। डम्मी उमेदवारांचा अर्ज बाद करण्याच्या प्रकरणावरून तिन्ही पक्षांनी छाननी प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता। तर नगर परिषद आणि नगरपंचायतींचा धुरळा आता उडलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निवडणुका ज्या आहेत त्या आता काही टप्प्यांवरती आलेल्या आहेत। 2 तारखेला मतदान होणार आहे, त्याआधी मोठा प्रचार तिकडे पाहायला मिळतोय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। सावदा भुसावळ जामनेरमध्ये भाजपचे 3 नगरसेवक बिनविरोध। महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का। भुसावळमध्ये प्रीती मुकेश पाटील, सावदामध्ये रंजना भारंबे बिनविरोध विजयी, तर गिरीश महाजन यांच्या जामनेरमध्ये उज्ज्वला तायडे विजयी। उमेदवारी अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार। कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार आणि कोण बंडखोरी करत स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार याकडे लक्ष। लोहा नगरपालिकेसाठी भाजपाकडून एकाच कुटुंबातील 6 जणांचा अर्ज। भाजपाकडून नवरा बायको भाऊ भाऊजय मेहुणा आणि भाच्याची पत्नी रिंगणात। राज्यात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी 1,07,78 उमेदवारी अर्ज। नगराध्यक्ष पदासाठी 8,034 अर्ज दाखल। निवडणूक आयोगाची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची 50% मर्यादा कायम। मर्यादेपेक्षा आरक्षणाचं प्रमाण अधिक असल्यास निवडणुकांना स्थगिती देणार, सर्वोच्च न्यायालयाचा इशारा। हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकाच कटाचा एकत्रित मेळावा झालेला आहे। आम्ही एकत्र येऊ हे आम्हा दोघांना वाटलं नव्हतं। समरजित घाटगेंचं वक्तव्य। तर आमच्या आघाडीमुळे मंडलिकांना इतकं अस्वस्थ होण्याची गरज नव्हती, मुश्रीफांची टीका। मी आणि समरजित घाटगे हे एकत्र येणार यात तथ्य नव्हतं। आमच्या चर्चा नाही, पण स्थानिक नेत्यांनी चर्चा केली। संजय मंडलिकांची माहिती। कागलमध्ये शिवसेनेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचा दावा। बदलापूरमध्ये 12 दाम्पत्य नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात निवडणूक जिंकण्यासाठी दिग्गजांनी कसली कंबर। आगामी निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा नात्यागोत्याचं राजकारण। तर नगर परिषद आणि पंचायत निवडणुकांचा रणसंग्राम सध्या पाहायला मिळतोय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। हदगाव नगरपालिकेसाठी खासदार आणि आमदारांची प्रतिष्ठा पणाला। हदगावमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि दादांची राष्ट्रवादी एकत्र। हदगाव नगरपालिकेसाठी भाजपा शिंदेंच्या शिवसेनेची युती।
नाशिकच्या नांदगाव नगर परिषदेमध्ये नाट्यमय घडामोडी। माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांना धक्का। छाननी प्रक्रियेमध्ये राजेश कवडेंचा नामनिर्देशन अर्ज अवैध, तर शिंदेच्या शिवसेनेचे सागर हिरे यांचा अर्ज वैध। आमदार कांदे समर्थकांचा फटाके फोडत नगर परिषद कार्यालयासमोर जल्लोष। धाराशिवच्या कळंब नगर परिषदेमध्ये पवारांची आणि दादांची राष्ट्रवादी एकत्र। जागा वाटपाची 50-50 फॉर्म्युला। राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती अध्यक्षपदाचा उमेदवार रिंगणामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार। वाशिम नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची जागा मवियाकडून ठाकरेंच्या शिवसेनेला। जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्या पत्नी रेखा मापारी यांना उमेदवारी मिळाल्यानंतर जोरदार तयारी सुरू। अहिल्यानगरच्या शेवगाव नगर परिषदेत निवडणुकीमध्ये भाजपला धक्का। भाजपच्या प्रदेश सरचिटणीस अरुणा मुंडेंच्या पत्नी माया मुंडेंचा शिंदेच्या शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज। आमदार मोनिका राजळेंनी उमेदवारी नाकारल्याचा अरुण मुंडेंचा आरोप। परभणी जिल्ह्यातील 7ही नगरपालिकांमधील निवडणूक अर्जांची छाननी पूर्ण। गंगाखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयात युवराज दाभकर यांच्या नेतृत्वामध्ये छाननी पूर्ण। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक आरक्षण सोडतीत प्रभाग क्रमांक 30 आणि 19 मध्ये बदल। ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील 3 अशा एकूण 4 प्रभागांमध्ये आरक्षणात फेरबदल। वाशिम जिल्ह्यामध्ये नेत्यांच्या नातेवाईकांनाच उमेदवारी। वाशिम नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी। वरिष्ठ नेत्यांना नातेवाईकांनाच उमेदवारी दिल्यानं वातावरण तापलं। जालना जिल्ह्यात तिन्ही नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप सोबळावर लढणार। आमदार नारायण कुचेंसमोर अंबडचा गड राखण्याचं आव्हान, तर भोकरदन आणि परतूरमध्ये सत्ता खेचून आणण्यासाठी रावसाहेब दानवे लोणीकरांची प्रतिष्ठा पणाला।